मीच बनतो सरपंच. मीच बनतो सरपंच. आपली कोंबडी आपल्याला कधीच धोका देत नाही. मीच बनतो सरपंच. एक टाइम पोरी धोका दे पण कोंबडी नाही. धन्यवाद धन्यवाद सरपंचाले उठवल्याबद्दल धन्यवाद. आला का फेकून मारलं तर मारलं, उचललं पण नाही. एवढी इज्जत नाही माहिती घरामध्ये. सॉरी सॉरी सॉरी. हॅलो, काय बे कोण? भाड्या अजून झोपूनच आहे का? अरे नाही नाही भाऊ, थोडीशी तब्येत डाऊन होती म्हणून आवाज दबल्यासारखा येत होता. हा समजते समजते, मला सगळं समजते. तुम्ही काय मला चिवटे समजत आहे का? भाडे हो. आणि रात्री कंपीत जा, लवकर झोपत जा, नाही लाताडीन तुम्हाला. काम करता झॅटभर आणि पीत बसता रातभर. नाही ना भाऊ, तसं काही नाही. जाऊ दे ते. नाही ना भाऊ, तसं काही मी नाही. काय म्हणतो ते ऐक आता. हा बोला ना भाऊ. तुला तर माहित आहे ना, कालच्या मीटिंग मध्ये सागर साहेबांनी मला सीट दिली म्हणून सरपंचाची. तर आपण ही संधी सोडू नये आणि या संधीचा फायदा होतो. हो ना भाऊ, तुम्ही तर बिलकुलच टेन्शन नका घेऊ. यावेळेची खुर्ची सरपंचाची तुमचीच आहे. दिवस चांगला आहे, पण दिवस सोबत आपल्याला गोष्टी बी गरज आहे. त्या श्याम्याला पण सांगून दे, जेव्हा पाहिलं तेव्हा भडवा नुसता बस स्टॉपवर राहते पुरी पाहत. बरं सांगतो ना भाऊ त्याले, नाही जाऊ देत ना पोरी पाहिले. जोपर्यंत तुम्ही सरपंच म्हणून निवडून येत नाही ना गावात, तोपर्यंत कामात लक्ष दे म्हणून सांग दिले. कारण माहित आहे ना तुम्हाला समोर कोण आहे तर. जा जा इथून लवकर जा जा. अर्ध बे लवकर. हे साला का पैसे हरलो, मा बाप मारते आता म्हणजे काही खरं नाही. भाऊ तुम्ही नाही तर आज लय गैरी बाजी मारली.
माहिती आहे ना, आपल्या चिल्लर धंद्यान काहीच नाही होणार आहे आपला. मोठ्या मुश्किलनं आपलं सरपंच पदाची सीट भेटली आहे. म्हणून जर का आपला ह्यावेळेस जर मिट्टू बनला तर आपली इज्जत व रुबाब हे दोन्ही सनसेट सारखे खाली पडत जाणार, हे तू लक्षात ठेव. त्या विजय रथ मध्ये सवार आहे, तुम्हाला आता कोणीच हरू नाही शकत. काय पण हे सोचून चालणार नाही आपल्याला. आजार बजावर पण लक्ष द्या. आपल्याकडे वाटतं तेवढा खर्च करा. पैशाचं काही टेन्शन नका घेऊ तुम्ही, काही होऊ द्या. पण त्या खोट्याले सरपंच पदाची सीट जाता कामा नाही, समजलं का? हो भाऊ, बिलकुल टेन्शन नका घेऊ. असा प्रचार करणार का गावातील सर्व मत तुम्हालाच येईल. तुमच्यावर लक्ष द्या. तोंड बाप उरायचे पूर्ण चिमून गेले आहे. तर डांबर पाणी पाजून याची एनर्जी वाढून द्या. 5,000 आहे, वाटते तेवढं 5 पुरायले. फुल पॉवरनं काम चालते. आणि काही झाल्यास मला फोन लाव. हो चला येतो मग. हो हो. हाय ना अंदाज. पैसे दिले काम बरोबर करावं लागते. हो यार. मोठे भावना आपल्याला काम दिलं आहे, ते आपल्याला फुल इंटरेस्ट न करायचं आहे. थांबतेच नाही का बे तुले? चला आपल्या अड्ड्यावर भेटू. मी येतो माल घेऊन तिथं. पुढे ठरवू आपण. तू पण ये. हॅलो बे श्याम्या, कुठं आहे? का करताय? अरे काही नाही रे, बसण्यात. वाटलं तरी ले का कधी तर कामाचा विचार कर. काय राहिलं बे त्या पोरीमध्ये? तुझे नाही समजत बाबू, पोरी पाठी वेगळीच मजा राहते. म्हणून तो लोकांचे सामान मध्ये गर्लफ्रेंड पाहूनच विचारायला लागते. बरं मी काय म्हणतोय, फोन आलता सकाळीच भाऊचा. हा का म्हणे मग? थोडं लक्ष द्या म्हणे कामात. त्यावेळेस गोट्याले काही करून हरवायचं आहे म्हणे. हा मी बी तर कामाचंच बोलत आहे ना, मजाक थोडी काढताय. ठीक आहे, भाऊ पण येणार. मग बसू तिघं पण मस्त पाहत. जमते ना? एक काम करू, 11:30 भेटू. म्हणजे कॉलेजमध्ये जाणाऱ्या पोरी पण दिसते. आणि तसे बी त्या भावाले 2 पोरीलाही लाईन देत आहे. तू ऐकतं का घेऊ भाऊले कॉन्फरन्सवर? आपलं बोलणं तर मग कामाचं काय ते. आधीची इलेक्शन जवळ आहे. हा झालं का? मी काय ये मग स्वतःच्या कंटाळून एक खरा घेऊन येतो. तुमच्या आम्हाला करत राहा लागन का मले? अबे अन्न बे थोडा. अच्छा आला भाऊली निवडून येऊ दे, बसाच गायब करून टाकतो. घरात दिली मागच्या वर्षी जे प्लॅन केला आपण या वर्षी पण तेच प्लॅन करू. भाऊ पण खुश होऊन जपोट भेटते. मागून तुम्हाला दिसून राहिलं का भावाच्या वाजवता होऊन? बोल होणाऱ्या सरपंचाचे पार्टनर आहे आम्ही. जास्त बोलशीचं पुतण्यातून नाव काढून टाकेल. तुमची शानपणा ना तुमच्याच जवळ ठेवा. तुमच्या माहितीसाठी सांग का तुम्हाला, इंडियाची सरकार खोटे भाऊचीच आहे आपल्या. वाटल्यास तर स्टॅम्प पेपर वर लिहून देतो माझ्याकडून. हमारे गोट्या भाई को कोई हरा नहीं पाया. गवर्नमेंट पण लवकरच सुटणार आहे.
हटा. वेनेस कुठे गेली येल्लो वाली? ते तुला पाहिलंच नाही त्या भावाचं. येता येता 10 गाड्या भेटते आपल्याला. BMW आणतो तो, पण ते आजीन धडणार नेली. अबे दुसऱ्या कमी करणं. मजाक सांगतो का? एक सायला खर्रा तर मला फुकट हमाला करायला लावतो. तो तबे कधीचा वाट पाहता. बिना खर्याची कमजोरी येऊन गेली पुऱ्या अंगात. चालणं बे चालल्या पोरी पाहताय म्हणून सांगू नको. अडवलं होतं ना त्यानं त्याच्या चमच्यानं. हा तुले काय बोलले का ते? बोलले असन तर सांग, इलेक्शनच्या अगोदर त्याचा रिझल्ट लावून टाकू. नाही बे, त्या भावाला कोणी काही बोलू शकते का? ते चालले होते रस्त्याच्या मधातून, अनवाजवला उठले नाही. मग आलो ना भाऊ बोलून त्यांना चांगलाच. तुला तर माहिती आपण खोट्याची माणसं आहो. हो का? हो ना. चाल मग आता भाऊली भेटू. भाऊनं बोलवलं आहे तसंही. बस. कधी येते तर त्याचं नेहमीच तसं आहे, आताच थोडी आहे. त्याच्या नावातच खोटे आहे तर येत असाल. येणार तेव्हा येणार तो. जाऊ दे. ते भावची पुढची तर गपणार नाही बे. काय गं यांचं रागवण ना. मला नको सांगू बे तू. अंग टाकून पाहिजे थांब थोडस. भाऊ आल्यावर उठतो. मला नको सांगू. यान भाऊ कुठं आहे? यान लवकर. बस आलो. ओय, अरे भाऊ अरे बस बस बस. अरे हा काय करता इथं मागुजीवर? अरे भाऊ झोपून पाहतो म्हणजे तू बस तू बस. तुला काय म्हटलं नाही का रे? सांगितलं ना भाऊ दिले. तो म्हणजे मस्त नरम नरम वाटताय म्हणजे झोपून पाहतो म्हणजे तिथं. थांब त्याच्यात नॉर्मल कर. बाबू झोपीत लागत आहे का मग मस्त कलोरी म्हणू? कोण आहे बे? झोपू दे ना. अरे वाड्या. भाऊ 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 भाऊ. अबे मी इथं नसल्यावर तुम्ही असेच काम करता का? आले हो सरपंच बनाच्या अगोदरच तुम्ही माझी पुढची खावडाली पाहताय. अरे तसं नाही भाऊ, थोडीशी चक्कर आली म्हणून म्हणलं आराम घ्या. हो का? बस त्या खुर्चीवर. तुम्हाला बोलावलं कधी, आली कधी का तू बी लागला याच्यासोबत? तसं नाही भाऊ, याने कटिंग करायची होती. याने कटिंग केली मग मी पण आंघोळ करून आलो. Acting करून काय हिरो बनायला चालला होता का? एक दिवस स्किल नसती तर काय झालं असतं? इधर का हिरो मैं हूँ और कोई नहीं. हा ते आता झालं ते झालं. आता मेन मुद्द्यावर येऊ. काय ठरवलंय का तुम्ही? नाही ना भाऊ, मला सुचलंच नाही ते कसं करू तर. आपाशी आहे ना आयडिया, सांग का? अबे आयडिया नाही चालत, जिओ चालते सॅमसंग मध्ये. त्याच्यापेक्षा आता एअरटेल आहे, हाय स्पीड न चालते. अबे त्याच्यावर मी चांगलं ती VIP आहे, पण मला जिओच आवडतं. आला का तुमचं? सांगू का आता? बरोबर सांग. तेच ऐकायसाठी आलो मी इथं. काय म्हणतो बे श्याम्या, सांग बर. मी का गाडीला सांगू मला का माहिती. मीच सांगतो. तुम्हाला माहित आहे का गोट्याने मागच्या वेळेस काय केलं? आईना पैसे देऊन आणि डुकरी बाजू पुरी पब्लिक ओढून घेतली. ते तर मलाही माहित आहे, पण आपण काय करायचं? मला नाही समजला भाऊ आपल्या. थांब, तुला नाही समजत. ह्या हायफाय माणसाच्या गोष्टी आहेत. भाऊ तुम्हाला समजलं का? हा हो हो समजलं समजलं. समजलं? काहीच नाही समजलं, मी सांगतो तुम्हाला. बरं बरं बरं. सांग सांग, मी ऐकतो. सांग. भाऊ पहिला मुद्दा. पहिले आपण आपल्या गावाचं बस स्टँड होतो. कसं ना भाऊ, ते पोरीले उठा बसायला त्रास होते. मी रोज पाहतो ना. पाहिलं नाव ते भाऊ कुणी ताणी तू करायचे नाही कस तरी वाटत. चुप राह. अरे बोलली बोल रे.
पहिला मुद्दा, आपण आपल्या गावाचं पहिले बस स्टँड सुधरू. ते काहीची म्हणले लय कस तरी वाटते. तू चुप. बोल दे. दुसरा मुद्दा, पहिले ना पोरासाठी बस स्टँडच्या समोर बसायला जागा करू. काय आहे ना, मला येणं जाणारा दिसत नाही बरोबर. बसा. हो का बाबू श्याम्या, हेच वेगळं तुम्ही शिकवण. अरे भाऊ सांगितलं त्यांनी. हो का, मला माहित नाही, पण हे तुमच्या मोबाईल आहे ना तुमच्याच पाय ठेवा. आणि हे जे आहे ना आता जे सांगितलं, हा मुद्दा समोर आला नाही पाहिजे. समजलं का? मी टेन्शन नका घेऊ, मी करतो नियोजन बरं. आचार प्रचार करून घेतो, तुम्ही निष्काळजी राहा. काही सांगू नका, पण गडबड झाली नाही पाहिजे. आणि ह्या वर्षी सरपंचाची मदत भेटली पाहिजे. बस तुम्ही करत बसा काय करतात, मी येतो आता. ठीक आहे ना? काय लागते का तुम्हाला खर्च पाणी? नाही नाही तसं नाही. हा, घेऊन घ्या. नका, नका. नाही घेऊन नाही नाही ठीक, जाऊ दे संध्याकाळी सोय होती म्हणून. भाऊ एक तास काही बोलत नको तरी त्याच विषयावर बोलतो तू. अबे जाऊ दे ते. चल, आपला टाइम झाला. बस स्टँडवर जायचं. त्याच्यातच पास आहे तू. चल. मागच्या वेळेस 150 देशीचे पेट्या होते आणि 2 खोक्यातनी मस्त जमलं होतं आपलं. त्यावेळेस असं वाटत आहे की आपला बजेट वाढवला पाहिजे, कारण की तो श्याम्या भेटला होता आपल्याला. हो, म्हणून असं झालं नाही पाहिजे. आपण चिल्लर वाटत बसू आणि ठोक मध्ये व्यवहार करून टाकत. काय बोलून राहिला तू? घोटील चिल्लर समजून राहिला का? ते पण यशवंतराव घोटील चिल्लर समजून राहिला तू? अबे तू मला एवढं पल्लीला समजून राहिला का बे? आपलं नाव यशवंतराव घोटे, गोष्टी मोठे मोठे पण काम लय खोटे. हो, मी तसं नाही म्हणत जाऊ, पण अलवन काय नाही, पण इथं अशा भागाच्या गोष्टी बसायच्या नाही. हा, हो भाऊ. दरवाजा बंद कर. तू समोर कर, तू पुढे. काय तयारी केली का नाही तुम्ही निवडणुकाची? मस्ताईले डांबर पाणी पासून तयार केलं, बॅनर छापले, कॉम्प्लेट छापले. एवढंच? अरे 5,000 घेतले ना तुम्ही. भाऊ 3,000चा डांबर पाणीच पाजलं माणसाले, त्याच्यातली थोडीशी मीनं पण घेतलं. 2,000 का गेले तुम्ही? आणि भाऊ 2,500 बॅनर वाले ऍडव्हान्स दिला. आणि 500 कुठून टाकले? 500 भट्टीवाल्याला मागून आणले भाऊ उधारी. भट्टीवाल्याच मागितले तुम्ही? अबे दुसरं कोणी भेटलं नाही का तुम्हाला? अरे काही इज्जत तर आहे का नाही मायवाली? थोडीशी ठेवा. द्या, आपलं बॅनर छापायला टाकलं ना तुम्ही. काय बरोबर आहे ना? हा, फोटो बरोबर आहे ना? हो भाऊ. काही जर खराब झालं तर तुम्ही आहे मग मी आहे. हो. अरे भाऊ, तुम्ही बिलकुलच टेन्शन नका घेऊ. आपलं काम ब्रँडच राहते. काय तुमचं काम किती ब्रँडेड आहे तर? मजा बोलते, भट्ट्या खोलते, नाही तर कोणी खोलत पण नाही. तुमच्या वट्ट्यानंतर करत बसा, पहिले कामात लक्ष द्या. हो भाऊ. हो, बॅनर वाल्याने 2,500 ऍडव्हान्स दिलाय, आपल्याला आणखी लागेल. असं टेन्शन नको घेऊ. आपण पैसा पाहिल्यासारखा वाहून देऊ, पण सीट आपली झाली पाहिजे. हो. अजून 3,000 रुपये लागतील, काम आहे थोडं. घे 4 घे, उद्या वापस आणून दे. सध्या तंगी चालू आहे. अरे भाऊ, एवढे पैसे तर आहे, तरी पण तुम्ही तंगी आहे म्हणता. तुम्ही दोघंच आहे माग, तुमच्यासारखे 17,000 पोसा लागते मला. भेटले पैसे? चला वा, कामाला लागा आता. हो भाऊ.